नमस्कार, जय शिवराय, जय शंभूराजे। आज मी तुम्हाला सह्याद्रीच्या अशा खतरनाक आणि रहस्यमय डोंगरावरती घेऊन निघालेलो आहे। त्या ठिकाणी पांडवकालीन मांडलाई देवीचे मंदिर आपल्याला बघायला मिळते। मंदिराच्या आतमध्ये असलेली देवीची मूर्ती खूप प्राचीन आहे आणि रहस्यमय यासाठी की मंदिराच्या मागे खूप मोठे झाड आहे। त्या झाडावर अनेक मधुमाशाचे पोळे आहेत। त्या मंदिर परिसरामध्ये कोणीही पर्यटक किंवा कोणीही भक्त त्याच्या घरी विटाळ किंवा सुताक आले असेल आणि तो त्या परिसरामध्ये गेला तर मधुमाशा उठतात आणि भक्तांना किंवा पर्यटकांना पळता भुई करून सोडतात। ते खतरनाक ठिकाण आपल्याला बघायचं आहे आणि सर्वात खतरनाक गोष्ट यासाठी त्या ठिकाणी सर्वत्र घनदाट जंगल आहे आणि त्या जंगलामध्ये बिबट्यांचा वावर आहे आणि मंदिर परिसरामध्ये बिबटे आश्रय घ्यायला येतात। बघा मग ते ठिकाण किती खतरनाक असेल। अशा खतरनाक ठिकाणी आज आम्ही दोघे निघालेलो आहे। माझ्यासोबत कॅमेरामॅन आणि मी आहे। वरती जाण्यासाठी आपल्याला या घनदाट जंगलामधून चालत चालत डोंगर चढून वरती जावं लागतं आणि वरती जात असताना वाटेमध्ये जंगली प्राणी आपल्याला आडवे येऊ शकतात, जसे बिबट्या, तरस, जंगली डुक्कर किंवा घौरेडे पण आडवे येतात। अशा खतरनाक आणि रहस्यमय ठिकाणी आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे आणि तिथे जाऊन ते रहस्यमय ठिकाण दाखवणार आहे। आणि वाटेमध्ये कोणी बिबट्या आला किंवा जंगली प्राणी आले तरी सुद्धा आम्ही सावधगिरी बाळगून या खतरनाक जंगलामधून आता चालायला सुरुवात करणार आहे। तर चला मित्रांनो, तुम्ही देखील माझ्यासोबत या सह्याद्रीच्या खतरनाक जंगलामधून डोंगर चढा आणि ते प्रत्यक्षात ठिकाण बघा आणि ते प्राचीन मंदिर देखील बघा। आता आम्ही हा सह्याद्री डोंगर चढायला सुरुवात करत आहे आणि वरती जात असताना आपल्याला या पायवाटेचा सहारा घ्यावा लागतो। पण वरती जात असताना वाटेमध्ये अनेक दगडे आहेत, त्यामुळे या ठिकाणी तुम्ही कधी आला तर पायामध्ये शूज घालून या। वरती सर्वत्र घनदाट जंगल आहे आणि या जंगलामधून कधीही कोणताही जंगली प्राणी या वाटेवर येऊ शकतो, त्यामुळे सावधगिरी बाळगून आणि हातामध्ये एक बांबूचा दांडा किंवा लाकूड घेऊन चाला। माझ्या कॅमेरामॅनजवळ मी लाकूड ठेवलेलं आहे। जर अचानक काय आलं तर त्या लाकडाचा सहारा घेऊन आपण जंगली प्राण्यांना पळवू शकतो, कारण घौरेडा आडवा आला तर त्याला पळवू शकत नाही। आणि तुम्ही म्हणता असाल मी गॉगल घालून या जंगलातून निघालो, कारण मित्रांनो सूर्याचा किरण डायरेक्ट माझ्या चेहऱ्यावरती पडत आहे, त्यामुळे मी गॉगल घातलेला आहे। आणि आता आम्ही चालत चालत सावधगिरी बाळगत वरती निघालेलो आहे। आता मी तुम्हाला माझ्या समोरचं दृश्य दाखवतो, समोर कसा व्ह्यू आहे तो दाखवतो आणि मंदिरापर्यंत जाण्यासाठी आम्हाला किती चालावं लागणार हे देखील दाखवतो आणि वाटेमध्ये जात असताना काही जर रहस्यमय घडलं ते देखील मी तुम्हाला दाखवतो। तुम्ही बघू शकता ह्या जंगलाच्या मधोमध ही वाट आहे आणि आता आम्ही डोंगर चढून वरती आलेलो आहे आणि या ठिकाणी थोडा प्लेन इलाका आपल्याला बघायला मिळतो समोर। हो मित्रांनो, या ठिकाणी काहीतरी हल्लंय, त्यामुळे सावधगिरी बाळगावी लागणार आहे। बघा इकडे बघा जंगली माकडे, ह्या बेटामध्ये जंगली माकडे पण आहेत आणि खाली कोणता तरी प्राणी असल्यासारखा भास झालेला आहे, त्यामुळे आम्ही इथून लवकरात लवकर पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे। हो तुम्ही पण माझ्यासोबत या लवकर, कारण इथं कोणता तरी जंगली प्राणी, त्यामुळे मित्रांनो आता मी पळत पुढे जातो आणि सेफ झोनमध्ये जाऊन थांबतो, कारण पाठीमागल्या जंगलामध्ये काहीतरी हल्ल्याला आवाज आला, जर बिबट्या आडवा आला तर लय अवघड होऊ शकतं। त्यामुळे आता मी पळत वरती निघालेलो आहे। बघा आता मी या सेफ झोनमध्ये आलेलो आहे। या ठिकाणी थोडं जंगल कमी आहे आणि खाली काहीतरी हल्ल्यासारखं वाटलं, त्यामुळे मी पळत आलो। दम खूप लागला, कारण जंगली घौरेडे भयानक असतात, अंगावर आले तर अवघड होऊ शकतं। तरीमुळे त्या भीतीपोटी मी पळत आलो। अजून मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी अजून खतरनाक प्रवास आपल्याला करावा लागणार आहे। काय झालं, वाटेमध्ये जंगली प्राण्याचा भास झाल्यामुळे आमच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे आणि या ठिकाणी आता आम्हाला पुढे जाण्यासाठी या अडचणीमधून, या झुडपामधून आणि या पायवाटेने आणखी पुढे जावं लागणार आहे। बघू शकता तुम्ही या ठिकाणी समोरचं आपल्याला अंतर कसं पूर्ण करायचं ते रहस्यमय वाटणार आहे, कारण आता मला असं वाकत पुढे जावं लागणार आहे, कारण पुढे झुडपे आहेत
त्या झुडपांच्या आतमधून आपल्याला पुढचा प्रवास करत आणि चारी बाजूने डोळ्याची निगराणी करत जावं लागणार आहे, कारण वरती सर्वत्र घनदाट जंगल आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही देखील या व्हिडिओमध्ये बनून राहा आणि फायनली जेव्हा मी मंदिरामध्ये पोहोचेल तेव्हा तुम्हाला ते रहस्यमय ठिकाण बघायला मिळणार आहे. आता मी असं वाकत वाकत पुढे जातो, कारण वरती काट्यांची झुडपे आहेत, त्यामुळे त्या झुडपातून पुढे जाणे थोडं अवघड आहे. आणि या ठिकाणी बघू शकता तुम्ही कसा निसर्ग आहे, एकदम सुंदर निसर्ग आहे. पण अशा सुंदर निसर्गामध्ये खतरनाक प्राणी पण असतात. तुम्ही बघू शकता डोंगर चढून फायनली आम्ही वरती आलेलो आहे आणि या ठिकाणी आपल्याला सर्वत्र जंगली गवत बघायला मिळते आणि या गवतामधून एक पायवाट जाते आणि ह्या पायवाटेने जेव्हा आपण पुढे जातो तेव्हा आपल्याला समोर अजून घनदाट जंगलामध्ये प्रवेश करावा लागतो, कारण ते रहस्यमय आणि प्राचीन मंदिर त्या घनदाट जंगलाच्या मधोमध आहे. त्या मंदिराच्या चारी बाजूने मोठमोठी झाडे आणि किर्र असा निसर्गाचा अनुभव आपल्याला अनुभवायला मिळतो. बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी कुठेही आपल्याला माणसाचा वावर दिसत नाही किंवा गाई म्हैसी कुठेही दिसत नाहीत, बकरी वगैरे, कारण या ठिकाणी सर्वत्र बिबट्यांचा वावर असल्यामुळे खाली जी गावे आहेत त्या गावामधून या ठिकाणी कोणीही येत नाही. जर त्यांची पाळीव प्राणी या ठिकाणी आले तर जंगली बिबटे त्यावर हल्ला करू शकतात आणि बकऱ्यांना किंवा गाई म्हैसींना खाऊ शकतात. त्यामुळे गावकरी या ठिकाणी येणे टाळतात. आणि समोर तुम्हाला घनदाट जंगल दिसत असेल, त्याच्या आतमध्ये मंदिर आपल्याला बघायला मिळते. ज्यावेळी मंदिरामध्ये पालखी येते तेव्हा गावातील हजारो माणसं या ठिकाणी येतात, त्यामुळे त्यावेळी जंगली प्राणी हा इलाका सोडून थोड्या दुसऱ्या इलाक्यामध्ये जातात. आणि सर्वात चमत्कारी गोष्ट म्हणजे या डोंगराच्या वरती देवीच्या मंदिराच्या समोर पाण्याचा एक ओढा वाहतो, त्याला तुम्ही झरा पण बोलू शकता. त्या झऱ्यामध्ये 12 महिने पाणी वाहते. हा देवीचा चमत्कार आहे. या ठिकाणी कोणीही भक्त आला किंवा प्राणी आले तर त्यांना 12 महिने पाणी पिण्यासाठी मिळते. आणि बघा या ठिकाणी किती मोठमोठी झाडे आहेत, बांबूची झाडे, निलगिरी, फणस, मोठमोठे आंब्याची झाडे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. आणि फायनली आम्ही आता मंदिर परिसरामध्ये पोहोचलेलो आहे. मंदिराच्या समोर प्राचीन डिकमळ आपल्याला बघायला मिळते. ती पूर्णपणे काळ्या दगडामध्ये बनवलेली आहे. आणि मित्रांनो, या ठिकाणी जास्त आवाज करून पण चालत नाही. बघा म्हटलं होतं ना तुम्हाला, त्या ठिकाणी 12 महिने थंडगार आणि स्वच्छ पाणी आपल्याला प्यायला मिळते. आणि या ठिकाणी जास्त आवाज करून चालत नाही, कारण मधुमाशाचे पोळे कधीही उठून हल्ला करू शकतात. हा मंदिर परिसर कसा आहे तुम्ही बघू शकता. मंदिराच्या वरचं छत म्हणजे पत्रा नंतर घातलेला आहे. मंदिराच्या आतमध्ये जो बेस आहे आणि ही प्राचीन डिकमळ आहे, ही सर्व पांडव कालीन आहे, म्हणजे पांडवांनी त्या ठिकाणी येऊन देवीचे दर्शन घेतलेले असावे. बघा हा दगड पूर्णपणे काळा आहे आणि कसा छिन्नी आणि हातोडीने तोडलेला आहे बघू शकता. आपण सर्वप्रथम मंदिरामध्ये प्रवेश करूया, मांडलाई देवीचे दर्शन घेऊया, त्यानंतर हा मंदिर परिसर मधुमाशाचे पोळे बघूया आणि या ठिकाणी असलेले प्राण्यांचे वावर बघूया. सर्वप्रथम देवीचे दर्शन घेऊया आणि देवीच्या समोर आणखी एक हे पाषाण आहे, हे काळे पाषाण आहे, याचे दर्शन तुम्ही घ्या. मी दर्शन घेत आहे. आता फायनली मी मंदिरामध्ये प्रवेश करतो. ओम नमः शिवाय. मांडलाई देवीच्या नावानं चांग भलं. बघा मित्रांनो, मी मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे आणि मंदिरामध्ये समोर आईची जी मूर्ती आहे ती खूप प्राचीन आपल्याला बघायला मिळते. मी आता बॅटरी ऑन केलेली आहे कारण या ठिकाणी सर्वत्र अंधार आहे. ओम नमः शिवाय. मांडलाई देवीच्या नावानं चांग भलं. आणि देवीच्या वरला बेस हे बांधकाम नंतर बनवलेलं आहे. पांडव काळी आपल्याला हे दगडी 4 खांब बघायला मिळतात. बघा हा एक खांब आहे, या ठिकाणी दुसरा खांब आहे, समोर तिसरा खांब आहे
आणि या ठिकाणी चौथा खांब आहे. म्हणजे या चारी खांबांच्या मधोमध मांडलाई देवीचे हे मंदिर पांडवांनी उभे केलेले होते. आता देवीचे दर्शन मी घेतलेलं आहे, तुम्ही देखील दर्शन घ्या. आता आम्ही या मंदिरामधून बाहेर जातो आणि बाहेरचा परिसर आणि मधुमाशांचे पोळे तुम्हाला दाखवतो. आणि आम्ही फायनली या मंदिर परिसरामध्ये आलो. हा मंदिर परिसर बघितला, पहिल्यांदा निरीक्षण केलं या ठिकाणी कोणता जंगली प्राणी आहे का, कोणत्या जंगली प्राण्याचा आवाज येतोय का, पण या ठिकाणी आम्हाला कसलाही आवाज आला नाही. त्यानंतर आम्ही हा प्राचीन परिसर बघितला. ही प्राचीन दगडांची डिकमळ बघून मंदिरामध्ये प्रवेश केला, मांडलाई देवीचे दर्शन घेतले. आणि सर्वात चमत्कार गोष्ट म्हणजे या ठिकाणी कधी आले तर मधुमाशाचे पोळे आपल्याला बघायला मिळतात. पण आज आम्ही आलो, आम्हाला या परिसरामध्ये कुठेही मधुमाशाचे पोळे बघायला मिळालेले नाहीत. हा चमत्कार कशामुळे घडला काही माहीत नाही, पण मधुमाशांच्या पोळ्यांच्या निशाणी मी तुम्हाला दाखवणार आहे. या झाडावर अनेक मधुमाशांच्या पोळ्याच्या निशाणी आहेत. वरती बघू शकता तुम्ही, हे भलं मोठं झाड आहे. या झाडाच्या फांदीवरती अनेक मधुमाशांच्या पोळ्याच्या निशाणी आहेत. बघा, सध्या या मधुमक्ख्या, या मधुमाशा या ठिकाणी नाहीत, पण त्यांच्या पोळ्यांच्या निशाणी आपण बघू शकतो. आणि खाली एक भलं मोठं पोळं पडलेलं आहे, मी तुम्हाला दाखवतो. बघा, या ठिकाणी मधुमाशांचं भलं मोठं पोळं पडलेलं आहे. आता आपण या ठिकाणी असलेली अनेक भली मोठी झाडे बघूया. ही झाडे प्राचीन झाडांचं अस्तित्व किती महत्त्वाचं असतं हे आपल्याला समजून देतात. या ठिकाणी आल्यानंतर मंदिराच्या एका कोण्यामध्ये हे किती मोठे झाड आहे बघा. या झाडाला घेरा घालण्यासाठी 4 माणसांनी हातात हात घालून या झाडाला घेरा घालू शकतो. आणि झाडाच्या खोडामध्ये अनेक बिळे आहेत, त्यामुळे या बिळामध्ये साप पण असू शकतात. आणि आणखी पुढे गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी 2 आंब्याची प्राचीन झाडे बघायला मिळतात. हे पण मोठं झाड आहे, पण या झाडापेक्षा आणखी मोठं झाड आपल्याला या ठिकाणी आंब्याचं प्राचीन झाड बघायला मिळतं. या झाडाचा खोड किती मोठा आणि भयानक आहे बघा, आणि झाड किती उंच आहे बघा. वरती बघितल्यानंतर तुम्हाला समजेल या झाडाची उंची भयानक आहे. त्या झाडाला बघितल्यानंतर आपल्याला समजेल की प्राचीन झाडांचे अस्तित्व किती महत्त्वाचे असते आणि प्राचीन झाडांना जपून ठेवणे किती गरजेचे असते. या मंदिराच्या मागून एक झरा वाहतो आणि या झऱ्यामध्ये पाणी कुठून येते हे शोधायला आपल्याला काही जमणार नाही, कारण आपण हे पाणी शोधत शोधत वरती गेलो की उगम कुठून होतो तर आपण डायरेक्ट प्राण्यांच्या पाहुणचारासाठी जाऊ शकतो. त्यामुळे मित्रांनो, अशा खतरनाक जंगलामध्ये आणखी वरती जाणे शक्य नाही. आता आपण बघूया या मंदिर परिसरामध्ये आपल्याला अजून काय प्राचीन गोष्टी, प्राचीन वास्तू आणि आणखी काय चमत्कारी बघायला मिळते का. बघा, हा परिसर कसा आहे बघू शकता तुम्ही. बघ, हे झाड बघून आपल्याला कळते प्राचीन झाडे असणे गरजेचे आहे. अशी मोठी आणि उंच झाडे या ठिकाणी 5 आहेत. मी 3 दाखवली तुम्हाला, आता हे 4थं दाखवत आहे. त्याच्या पुढे ते 5वं झाड आहे. जेव्हा आपण तिथून वरती चालत जातो तेव्हा आपल्याला जंगलाचा खरा अनुभव मिळतो, कारण इथून वरती जाणं म्हणजे प्राण्यांच्या परिसरामध्ये जाण्यासारखा अनुभव आहे. त्यामुळे आता आम्ही इथून काही वरती जाऊ शकत नाही. आणि तुम्ही बघू शकता आणि ऐकू शकता या ठिकाणी सर्वत्र शांतता आहे. प्राण्यांचा आवाज, पक्ष्यांचा आवाज आणि शांतता पण आहे. आणि या प्राचीन झाडाच्या वरून ह्या मुळ्या बघू शकता तुम्ही. ह्या मुळ्या झाडावर कशा चढलेल्या आहेत. ह्या मुळ्यावरून जंगली माकडे ह्या झाडावर चढतात. बघा, हा परिसर बघितल्यानंतर, हे निसर्गाचे सौंदर्य बघितल्यानंतर मनाला एकदम आनंद होतो, मन प्रसन्न होते. पण सावधगिरी आणि हुशार राहणे पण गरजेचे आहे. बघू शकता तुम्ही,
या ठिकाणी पण एक मधुमाशाचे पोळे पडलेले आहे, त्याच्या निशाने आपण बघू शकतो. बघा मित्रांनो, सुंदर निसर्ग आणि सुंदर निसर्गाच्या मधोमध असलेले मांडलाई देवीचे मंदिर. मित्रांनो, या रहस्यमय आणि खतरनाक परिसरामध्ये आल्यानंतर मी पण छोटासा खतरनाक स्टंट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक झाड आहे, खूप प्राचीन झाड पडलेलं आहे, त्याच्यावरती मी चढलेलो आहे आणि झाड कुजल्यामुळे कधीही पडू शकतं, तरी देखील मी रिस्क घेऊन ह्या निसर्गाचा आनंद घेत आहे. मी या सह्याद्रीच्या घनदाट आणि खतरनाक जंगलामध्ये आलो, प्राण्यांच्या परिसरामध्ये आलो. या ठिकाणी आपल्याला सुपारीची झाडे पण बघायला मिळतात. बघा, या ठिकाणी एक ताडीचं झाड आहे, म्हणजे या ठिकाणी सुपारे पण लागतात. या ठिकाणी खूप काही आपल्याला बघायला मिळतं. मी आज या सुंदर आणि रहस्यमय ठिकाणी आलो, तुम्हाला मांडलाई देवीचे प्राचीन मंदिर दाखवले, या ठिकाणी असलेली भली मोठी झाडे दाखवली, मधुमाशांचे पोळे लाईव्ह दाखवू शकलो नाही पण त्यांच्या निशाणी दाखवल्या, इथला सुंदर निसर्ग दाखवला आणि वाटेमध्ये येत असताना आमच्यासोबत एक भयानक प्रसंग देखील घडला, त्यामुळे आम्हाला पळत यावं लागलं. हे सर्व तुम्ही बघितलं. आज मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवून दाखवला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे, नमः पार्वती पते, हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय.